महाराष्ट्राच्या कोपऱ्यात एका कर्मयोग्याला दुसऱ्या टोकावरील महर्षींकडून ज्ञानमय बीज मिळालं आणि अज्ञानाने रखरखलेल्या भूमीत फुटला ज्ञानाचा अंकुर. मग सुरू झाला सा विद्याया विमुक्तये म्हणत ज्ञानप्रसाराचा अविरत प्रवास. दशके लोटली, छोट्याशा अंकुराचा विशाल वटवृक्ष झाला. पण ज्ञानप्रसाराचा अविरत प्रवास मात्र तितक्याच निष्ठेने आणि अधिक व्यापक स्वरूपात तसाच सुरू आहे. आणि ध्यास तो आहे आनो भद्रहा क्रतवो यंतु विश्वतः. जगभरातून येणारे चांगले कल्याणकारी विचार आणि ज्ञान आमच्याकडे येवो अशी न संपणारी प्रेरणा. याच प्रेरणेने क्युरियस किडचा पाया मजबूत करत असताना एक विद्यार्थी, एक छंद आणि एक कौशल्य या संकल्पनेवर आधारित दिले जाते कौशल्य आधारित शिक्षण. आणि त्याच्याच जोडीला सुरू आहे राष्ट्रप्रेम जागृत करणारे शिस्तपूर्ण सैनिकी प्रशिक्षण. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच शिकवले जात आहे कला, क्रीडा आणि तंत्रज्ञान. समजून सांगितले जात आहे रोजच्या जगण्यातले विज्ञान. बळीराजाला काल सुसंगत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देत असताना केली जात आहे वातावरणीय बदलांना जुळवून घेण्यासाठी क्षमता वृद्धी. आणि जोडधंद्याचा मार्ग दाखवत असताना पटवून दिले जाते आहे पर्यावरणीय समतोलाचे महत्त्व. ग्रामीण युवकांना कौशल्य शिकवलं जात आहे तंत्राचं, यंत्राचं, माहिती तंत्रज्ञानाचं. त्यातून निर्माण झाला आहे स्वयंरोजगार, मिळाला आहे अनेक तेजस्विनींना आधार आणि जागृत झाला आहे स्वाभिमानाने अर्थार्जनाचा निर्धार. दुष्काळाने ग्रासलेली शेकडो गावे पाणीदार झाली आहेत. खडकाळ मार आणि हिरवीगार होत आहेत. मृत नदीला जिवंत केलं जात आहे आणि जिवंत माणसांमध्ये जाणीवांचा प्रवाह उजागर झाला आहे. पण ज्ञानप्रसाराचा प्रवास मात्र असाच अविरत सुरू राहणार आहे. हा पवित्र वसा आहे एका महर्षीने एका कर्मयोगाला दिलेला. हा समृद्ध वारसा आहे अनेक पिढ्यांच्या कष्टातून मिळालेला. ज्ञानप्रसाराचा हा संकल्प आहे संस्कृती संवर्धन मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेला.